माझं वय आता 60च्या पुढे 70त गेल्यावर संधी देणार का? मनसरच्या सभेत अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल. कलाकारांना उमेदवारी देऊन आम्ही चूक केली. अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून अजित पवारांचं विधान. तर चूक झाली मग सारखं पक्षात का बोलवता? अमोल कोल्हेंचा दादांना प्रतिसवाल. ठाकरे गटाचा ठाण्याचा उमेदवार ठरला. विद्यमान खासदार राजन विचारेंना पुन्हा संधी. नवी मुंबईच्या सभेत आदित्य ठाकरेंची घोषणा. पक्षाने आदेश दिला तरच लोकसभा निवडणूक लढवेन, अन्यथा माझी अजिबात इच्छा नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात मांडलं मत. नागपुरात भाजपचं नमो युवा राष्ट्रीय संमेलन संपन्न. नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती. जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको. स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. माझा व्हिजनमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. राजन साळवींच्या पत्नी अनुजा साळवींची एसीबी कडून 4 तास चौकशी. नंतर माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.